मला असं वाटतं की ऍक्टिंग इज अ प्रोसेस, त्यामुळे रोज काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं आणि ते रोज शिकणं चालू राहिलं पाहिजे. तर या कलेला किंवा ऍक्टिंग करण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि खरं तर माझी आई शिक्षिका आहे, त्याच्यामुळे सतत सल्ले आणि तत्वज्ञानाचा डोस मिळत असतो मला इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिला सल्ला जो मला मिळाला तो हाच होता की आता खूप लोक आणायचे प्रेम करणार, कारण तू टीव्हीवर येतोय, तुझं काम आवडणार वगैरे. तर किती झालं तरी जमिनीच्या खालून 2 फूट चाल. मी अभिनेता तन्मय जगताप, म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील हॅशटॅग लई आवडतेस तुम्हाला या मालिकेतला तुमचा लाडका सरकार. मालिका मिळण्याचा किस्सा, ऍक्च्युली मी एक वेगळ्या चॅनलवरची एक वेगळी मालिका करत होतो आणि तिथे माझा एक छान ट्रॅक चालू होता आणि तिथं मी विलन प्ले करत होतो ऍक्च्युली. सो ते करत असताना मला अचानक हा कॉल आला की असं असं कॅरेक्टर आहे आणि ऑडिशन पाठवा. सो मी खूप पटकन घरी जाऊन, उशीर झाला होता तरी रात्री घरी गेलो आणि कसा कसा डे लाईट पाहिजे होता तर तो डे लाईटचा सेटअप केला, थोडे लाईट्स वगैरे अरेंज केले आणि शूट करून पाठवलं आणि या सिरियलसाठी ऑडिशन दिली. आणि ती ऑडिशन जेव्हा लोकांना आवडली, म्हणजे प्रोडक्शन हाऊस आणि सगळ्यांना आवडली, त्याच्यानंतर खूप वेळा असं ते थोडंसं हे झालं की अरे ते पण सोडत नाहीयेत आणि इकडे पण मीटिंग्स आहेत आणि आता लवकर प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. सो अशी ती सगळी गंमत गंमत चालू होती. पण फायनली हॅशटॅग लय आवडतेस तुम्हाला ही मालिका माझ्या नशिबात होती आणि सरकार हे कॅरेक्टर माझ्या नशिबात होतं असं म्हणावं लागेल. आणि मला हे कॅरेक्टर करायचा चान्स मिळाला आणि मी पटकन तो ग्रॅब केला. खरं सांगायचं तर हे कॅरेक्टर जे आहे ते सातारी बोलणारं आहे. त्याच्या नावातच बरंच काही आहे. सरकार म्हणल्यानंतर जे आपल्याला एक फील होतं ते या कॅरेक्टरकडनं येणं अपेक्षित होतं. त्यामुळे त्याचा जो एक वेगळं स्टाईल स्टेटमेंट आहे किंवा एक वेगळंच एक चालण्याचा ढंग असेल किंवा त्याची ऍक्सेसरीज घालण्याची, ती कॅरी करण्याची पद्धत असेल, स्वतःला कॅरी करण्याची पद्धत असेल, ती अशी थोडीशी हटके वेगळी जी लोकांना पटकन क्लिक होईल अशी हवी होती. आणि त्यासाठी मी बरंच काय 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 करता येईल अशा अनुषंगाने काही काही सिनेमे बघितले. मी आधीची सिरियल एक केली होती ज्याच्यात मी सांगलीकडचं कॅरेक्टर केलं होतं, त्याच्यामुळे सातारा सांगलीकडची लँग्वेज थोडीशी पकडायला सोपी गेली. पण आमचे रायटर जे आहेत ते बऱ्याच वेळा सेट्सवर येऊन सुरुवातीच्या काळात आम्हाला डिक्शन रिलेटेड काही काही गोष्टी सांगत होते. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात, ऑब्झर्वेशन असतं. सो अशा सगळ्या गोष्टी वेचत 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 सरकार हे कॅरेक्टर तयार झालं आणि तोच माझा एक प्रकारे स्टडी होता. खरं सांगायचं तर सिरियल सुरू झाल्यापासून बरेच लोक आमच्या जोडीला पण आणि सरकारला पण खूप जास्त प्रेम देतात. बरंच काय काय सोशल मीडियावर लाईव्हवर सतत सांगत असतात की छान होतंय, खूप आवडता तुम्ही वगैरे वगैरे वगैरे, सिरियल छान चालू आहे. पण या सगळ्यात सुद्धा एक सांगायचं झालं तर म्हणजे कौतुकाची थाप आहे की नाही माहित नाही, पण एक खूप गोड गोष्ट घडली. आम्ही इथेच नाशिकमध्ये जिथे शूट करतोय तिथे बाहेर एक काका टमटम घेऊन चालले होते आणि आमचा आउटडोअरचा सीन होता आणि ते अचानक बघून रस्त्यावरच गाडी त्यांनी टमटम बाजूला घेतली आणि ते भेटायला आले, त्यांनी फोटो काढला. इथपर्यंत ओके, सगळेच आर्टिस्ट अनुभवतात की असं कोणीतरी फोटो काढायला येतं वगैरे. पण त्याच्यानंतर त्यांना फोटो काढल्यानंतर आठवलं आणि ते परत टमटम मध्ये गेले आणि त्यांच्याकडे असलेला तो गुलाबांचा एक पुष्पगुच्छ आहे तो त्यांनी आणला आणि ते म्हणले की माझ्याकडे आता एवढंच आहे द्यायला, पण ते घ्या. आणि दॅट वॉज व्हेरी स्वीट मोमेंट फॉर मी की अगदी सर्वसामान्य म्हणजे खूपच लोअर क्लास मधला तो व्यक्ती होता आणि तरी त्याला ते त्याच्या परीने जे करता आलं ते त्यांनी केलं आणि ते माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. मी अजूनही ती फुलं जपून ठेवतो. मला असं वाटतं की ऍक्टिंग इज अ प्रोसेस, त्यामुळे रोज काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं आणि ते रोज शिकणं चालू राहिलं पाहिजे. तर या कलेला किंवा ऍक्टिंग करण्याला काहीतरी अर्थ आहे. तर माझ्या परीनं मला असं वाटतं की रोज सेटवर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि जर एखादा दिवस असं वाटतंय की अरे आज मला काहीच नाही मिळालं, तर मला असं वाटतं की ऍटलिस्ट काही काही गोष्टी ज्या असतात, ज्या ऍक्टर म्हणून करायच्या असतात, तर त्या मी करतो. मग भले ते छोटं एक पानं तरी वाचणं रोज झोपायच्या आधी, काहीतरी छान पॉडकास्ट बघणं, कुठल्या तरी जो मला आवडणाऱ्या ऍक्टर्सचं काहीतरी ऐकणं, त्यांची प्रोसेस समजून घेणं, अशा रिलेटेड काही ना काहीतरी चालू असतं. रोज शक्य होईल का नाही हे सांगता येत नाही, कारण सिरियलचं शूटिंग जरा खूपच व्यस्त असतं. पण आय ट्राय माय बेस्ट की रोज काही ना काहीतरी कन्सिव्ह करीन की जे खूप छान असेल, प्रोडक्टिव्ह असेल. खरं तर माझी आई शिक्षिका आहे, त्याच्यामुळे सतत सल्ले आणि तत्वज्ञानाचा डोस मिळत असतो मला इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे.
पण माझी जी पहिली सिरियल होती संगीत सरांनी ती मला दिली, त्यांनी मला त्यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करायला दिलं. त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली, जी मला खरं तर याच्याही आधी आईनी किंवा माझ्या सगळ्या गुरूंनी, माझे नाटकाचे जे सर आहेत, जे गुरु आहेत माझे सातपुते सर, त्यांनी पण सांगितलं. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिला सल्ला जो मला मिळाला तो हाच होता की आता खूप लोक आणायचे प्रेम करणार, कारण तू टी व्हीवर येतोय, तुझं काम आवडणार वगैरे. तर किती झालं तरी जमिनीच्या खालून 2 फूट चाल, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मला हेच सांगायचं की ॲट द एंड माणूस मॅटर करतो. तुम्ही ॲक्टर म्हणून 19-20 असला तरी चालतं, असं मला सांगितलंय आणि ते मी खूप जेन्युइनली फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. सानिका आणि माझा बॉन्ड खूप फन आहे. म्हणजे आम्ही एकमेकांची खूप ठासतो, खूप खेचतो. आमचे म्हणजे कलर्सच्या निमित्ताने आम्हाला बऱ्याच सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप इन्व्हॉल्व छान प्रकारे करून घेतलं. त्याच्यामुळे वेगवेगळे रील्स म्हणा किंवा असं ते करतानाची एक मजा असते. छोटे छोटे की तू हे का नाही शोधून ठेवलं, ते का नाही केलं, असे रुसवे फुगवे असतात. तर ते मजेशीर आहे. आणि ती माझ्यापेक्षा थोडीशी छोटी असल्यामुळे मी तिला सारखं चिडवत असतं की जरा डोक्याने ती छोटी आहे वगैरे, असं जरा बरंच फन असतं. पण बॉन्ड खूप छान आहे. ओव्हर द पिरियड तो अजून डेव्हलप होतोय. आम्हाला एकमेकांबरोबर सीन्स करताना मजा येते. सेटवर केलेला किस्सा आजच असं नाही. म्हणजे आमच्या इथे खरं तर म्हणजे बऱ्याच सेट्सवर प्रँक्स करणारे खूप लोक असतात किंवा प्रँक्स्टर्स असतात. आमच्या सेटवर असं नाही अजून तरी कोणी. पण मला असं वाटतं की म्हणजे आमचे एक डिरेक्टर होते जे सारखे म्हणायचे की हा खूप ऍक्सिडेंट प्रोन ऍक्टर आहे, सतत काही ना काहीतरी होत असतं. तर असं काही ना काहीतरी सतत लागण्याचे किस्से काहीतरी होत असतात. मध्यंतरी ते थोडंसं व्हायरल पण झालं होतं की एक दुखापत झाली होती वगैरे वगैरे. पण त्याच्यापेक्षाही सिव्हिअर दुखापती होतात. मला मध्यंतरी ते असं काहीतरी हात वगैरे फाटून घेतला वगैरे, असं बरंच काय काय होतं. पण ते मग त्याच्यामुळे असं खूप सिच्युएशन्स येतात की जे किस्से नाही म्हणणार, पण ठीक आहे. म्हणजे असं काही वेगळा किस्सा नाही माझ्याकडे. होतच असतात रोज नवीन नवीन किस्से. हे खूप इम्पॉर्टंट आहे खरं तर. रिसेंटली मी जिम फ्रीक नाही म्हणतात, पण म्हणजे फिटनेस अवेअर झालेलो आहे. एक 4-5 वर्ष मी खूप चांगलं फॉलो करतो, कारण मी आधी खूप बारीक होतो. आता शूटिंग इतकं रिगरसली चालू आहे की रोज व्यायाम करणं नाही होते, पण डाएट फॉलो करणं होतंय. आणि मला माझ्या फिटनेस जर्नीमधले जे माझे ट्रेनर्स आहेत त्यापैकी मी जे शिकलोय त्याच्यातनं तर ते हेच आहे की डाएट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तुम्ही एक वेळ व्यायाम कधीतरी चुकला, कधीतरी राहिला तरी चालतो, पण डाएट ही प्रायमरी नेसेसिटी आहे. कारण फूड, अन्न वस्त्र निवारा मधली ती एक नेसेसिटी आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. तर मी माझ्या बॉडी टाईपनुसार जे काही गरजेचं आहे ते सगळं फॉलो करतो आणि मग ते हलू देत नाही. म्हणजे काही झालं तरी मग ते कॉम्प्रोमाइज नाही होणार याच्याकडे लक्ष देतो. व्यायाम थोडासा कॉम्प्रोमाइज होतोय आणि आय एम वर्किंग ऑन इट. म्हणजे माझ्या 2025च्या रिझोल्युशन मध्ये आहे ते की जसं जमेल तसं व्यायाम करायला हवं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.